काय छान रंग आलाय ना. चला येतो मी. हे काय निघालात? बऱ्याच ठिकाणी पूजेला जायचंय ना. अहो पण मग थोडा वेळ तरी थांबा ना. नाही नको, मी जातो. गुरुजी आजची पूजा छान झाली हा. हो का? मग माझी दक्षिणा देणार. पळून चाललात का तुम्ही? नाही नाही, मी कुठे पळून जात नाही. मी निघतो. ओ निघता काय? हे कुणासाठी बनवलंय? सगळी मोदकाची तयार झाली आहे, तुम्हाला मोदक वळायचे मग दक्षिणा घ्या आणि मजा. अहो आज खूप गडबड आहे, अजून बऱ्याच पूजा राहिल्या आहेत. हो व्हॉट इज दिस? दिस इज व्हॉट गुरुजी? व्हॉट? अहो तुम्हाला माहिती आहे ना, देशपांड्यांच्या घरच्या गणपतीला तुमच्या हातचे मोदक लागतात. विसरलात? करा. द्या. घ्या. हा या. झालंय सारण. जेवण आहे काय पप्पा? प्रसाद आहे. मग प्रसादासारखा वाट. हा इकडे असू नकोस. एवढं देतोय तू. पण आहे ठीक आहे. एवढं घेऊ. हा ठीक आहे. ठीक आहे. हा ठेवून द्या. अरे तीर्थ डाव्याने उजव्या हातात घेतात. एवढंही माहिती नाही तुला? सॉरी म्हणे. अरे कसं पितोयस? लागलं इथे. गेलं? नाही इथे इथे. एक मिनिट, तू येलो कलरचा कुर्ता घालणार होतास ना? शूचा फेवरेट कलर येलो आहे ना? पिंक का घातलास? पिंक. नक्तू. हा आले मम्मी. पिंक कलर आवडणारी मुलगी आवडते मला. अरे पण प्रपोज कसं करू कळत नाही. काय काय काही नाही. कुठे काय? कुठे काय? काय नाही. मी सगळं ऐकलंय, मला कळलंय. काय कळलंय तुला? काही काय बडबडतोय सर तू? नीरज, अमेरिकेत राहून ना तुझा काय फायदाच नाहीये. पेद्रू आहेस एक नंबर. प्रपोज करायला घाबरतोस. कसला प्रपोज? कसला प्रपोज? तुला प्रपोज करायचंय ना? अरे काय रे, असा काय थोबडा केलास जसा तुझ्या मोबाईलचा पासवर्ड मला कळल्यासारखा. आरतीमध्ये तुझं लक्ष कुठे होतं ते बघितलंय मी. यश बघ, असं काही नाहीये रे. हे असं नाहीये. काही काही काय बोलतेस तू? हे बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. रिलॅक्स राहा. तुझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन माझ्याकडे. काय? नुपूर. गुरुजी कम फास्ट. बघताय काय? दाखवा. हो दाखवतो. गणपती बाप्पा, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लेले गुरुजींचा हातचा नैवेद्य दाखवते तुम्हाला. बाप्पा, आमच्या वाड्यावर आलेलं संकट लवकर पळून जाऊ दे. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना मंगलमूर्ती नक्की पूर्ण करेल. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. दादा, दादा या टीकेकरांचं काय करायचं रे? शिकरण करूया किड्याचं. तू चिडू नकोस ना माझ्यावर. रोज असे धमकीचे फोन येतात रे, मग टेन्शन वाढतं माणसाचं. कळतंय मला, पण आपण काय करणार ना सूर्या? रोज फोन, रोज धमक्या. हा, आपण आपला फोन नंबरच चेंज करून टाक. हा हे बरोबर आहे.
बघ तुला पटलं ना, उद्या उद्या आज फोन नंबर बदलून टाक. अरे तू जे बोललायस ते बरोबर आहे असं म्हटलेलं नाहीये मी. बघ सूर्या, कसं आहे, आपण जर घर खाली केलं तर आणि तरच उदय टिकेकर आपल्या घराचा ताबा घेऊ शकतो, बरोबर. पण आपण घर खाली करण्याचा प्रश्नच येत नाही ना, त्यामुळे काळजी करण्याचाही प्रश्न नाही. हे बरोबर आहे. अरे पण तो आपल्या अंगणाचं बागेचं वगैरे नुकसान करू शकतो ना, त्या प्रकारे त्रास देईल. त्याचा काय, तो गुंड माणूस आहे. नीरज बरोबर काय केलंय बघितलंस ना तू. उगी विषयाची परीक्षा कशाला घ्यायची. काहीतरी योग्य बंदोबस्त करायला हवा. काढू काढू काहीतरी मार्ग काढू आपण. काय सांगतोस काय? म्हणजे नीरजची मंजिल तई आहे पण मार्ग सापडत नाहीये. हा ना यार, तो ना असा स्वतःशी पुटपुटत होता, कसा प्रपोज करू हिला कळत नाही, कसा प्रपोज करू. हा मुलगा इतका ढ कसा. मला काही म्हणालीस का? कळलंय मला सगळं. अरे अनहोनी को होनी करते. सॉरी होनी को अनहोनी. वेड्या, मला विचारायचंच ना. 18 टाइम वर्ल्ड ब्रेकअप चॅम्पियन आहे मी. म्हणजे मी 18 वेळा प्रपोज केलाय, माहिती आहे ना तुला. अरे मग एक्सपिरियन्स आहे बघ, एक्सपिरियन्स भावा, घे ना फायदा. कशाबद्दल बोलतोयस तू? मी नकटूला सगळं सांगितलंय. आणि हे काय नीरज, हे सगळं मला यश कडून कळावं. तुला सांगायला काय झालं होतं? स्टुपिड. नुपूर, अगं ऑलरेडी आपल्यात खूप कॉम्प्लिकेशन्स झाले होते ना. आणि म्हणजे सुरुवातीला मी तुला नकार दिला आणि मीच सगळं हे सांगणं, आय थॉट तू नकार देशील म्हणून मी नाही. तू वेडा आहेस का? मी का नकार देईन? हे बघ, आपण चांगले फ्रेंड्स आहोत आणि तुला जर प्रपोज करायचं असेल तर मी मदतच करणार ना तुला. इतक्या दिवसात एवढंच ओळखलंस तू मला? स्टुपिड. ए वेड्या. प्लीज. यश, मीन्स प्रपोज नंतर ब्रेकअप. हे घे आणि कर आता प्रपोज. हे सगळं तू रेडी ठेवलं होतंस? म्हणजे तुला या सगळ्याची आयडिया होती आधी? ऑब्विसली. ऑब्वियस. अशी किती कार्ड्स रेडी केली आहेत मी. आय जस्ट डोंट बिलीव्ह दिस यार. आता प्रपोज करणार आहेस की नाही? हा. हे घे. थँक्यू. पण काय, कार्ड पण आता मीच पोस्ट करायचंय. पोस्ट? अरे म्हणजे मीच चूला पाठवायचंय का? ऍक्च्युली पाठवलं पण असतं पण आपल्याकडे ऍड्रेसच नाहीये ना. अरे यार, ही चूब बद्दल बोलते. हा मग मगाशी तू बोलत होतास ना, कसं प्रपोज करायचं, कसं प्रपोज करायचं. ते सोड, आता इकडे लक्ष दे. हे बघ, मी इथे लिहिलंय, डिअर अर्चू फ्रॉम नीरज विथ लव. वाचून खुश होईल ती. हे घे. मला कधी असा नवरा मिळणार. तू किती लकी आहे. अरे मिलेंगा मिलेंगा, तेरे को भी ऐसा मैचिंग मैचिंग नवरा मिलेंगा. चिल्ड्रन्स, आरतीला चला. हॅलो हॅलो, यशच्या भावा, यशस्वी भावा. ऑल द बेस्ट. यश, यश उठ बरं. झोपतोस काय? उठ. अरे जागरण म्हटलं की सगळे कसे उत्साही असतात आणि तुला काही उत्साहच नाही. उठ बरं, चल बेडशीट टाकायला मदत कर. तुझ्याकडची बेडशीट दे त्याला. चल आवर लवकर. अगं नुपूर, झोपू दे त्याला. मी आहे ना, मी करतो मदत. नाही म्हटलं ना. तू दे बेडशीट त्याला. दे, तू बस आराम कर. त्याला दे. दे लवकर, नाही तर चिडा ना मी तुझ्यावर. हे दिले. यश उठ. अरे नकटू, रात्री जागरण करायचं म्हणून थोडं इन्स्टॉलमेंट मध्ये झोपू दे ना. काही गरज नाहीये. चल बेडशीट टाक पटकन. उठ. इथे टाक.
सॉरी. आज आपल्याला एकमेकांपासून दूर राहावंच लागेल. आपली सत्व परीक्षा असं समजणं. आपल्याला विरह सहन करावाच लागणार आहे आज. नको ना माझ्याकडे असं आशेने पाहूस. प्लीज, आपल्याकडे पर्याय नाहीये. पर्याय आहे. म्हणजे काय? कॉफी. कॉफी आता यावेळी? भाऊजी म्हणजे आता आपल्याला जागरण करायचंय आणि त्यात कॉफी म्हणजे दुग्ध शर्करा योगच म्हणायला हवा नाही? थँक्यू. चीअर्स. नक्की हात मार सगळ्यांना. हो हो. बायाजी, आयाजी, पप्पा, आत्या, काका, काकू लवकर या. ह्या पटापट. कॉफी? बरं झालं काकी तू घेऊन आलीस. मला खरंच खूप गरज होती. आता कसं फ्रेश वाटेल. यश, बाप्पा घरी आले ना की लगेचच फ्रेश वाटायला लागतात. तुला फक्त एकट्याला झोप येते, कळलं ना? नीरज मला सांग, तुला झोप येते? उडवली म्हणजे नाही ना येत. यश बघ, नाही तर तू. तू तू मी काय तू? तूच. बस. काय चाललंय? या बसा. मी तुझी शेजारी मम्मी. ये ये. अरे काय हे? एवढी कशाला कॉफी केली? बरं ठीक आहे, आता केली तर पटापटा प्या. कार होईल ना. जागरण करायचं ना. या वाड्यातला हा शेवटचा गणपती आणि शेवटचं जागरण असेल. खरंय, तुमच्या तोंडात साखर पडो बाबा. गणपती बाप्पा, पुढच्या वर्षीचं तुमचं वेलकोम नवीन टॉवर मध्ये होऊ दे. हो हो नक्की येणार. विघ्नहर्ता आपली सगळी संकट दूर करणार. आपलं नक्तूचंही लग्न होणार आणि सगळ्यांचं सगळं चांगलं होणार. बाप्पा, आम्हा सगळ्यांची एकच इच्छा आहे, आमच्या नक्तूला खूप 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 चांगलं स्थळ मिळू दे. येस. अगं शैला, चांगली स्थळं येतातच आहेत, पण आता जुळत नाही त्याला काय करणार? हो ना, एवढी सोन्यासारखी लेक माझी, कुठे घोडा अडतं कळत नाहीये. बाप्पा, काही नाही, परमेश्वर आपल्या नुपूरसाठी खूप प्रेमळ मुलगा शोधत असणार, म्हणून तर वेळ घेतोय. हो, पण असा प्रेमळ नवरा नक्की कोण आहे हे लगेच थोडीच कळणार आहे. आणि सगळेच काय माझ्यासारखे चेहऱ्यावरून टॅलेंटेड दिसत नाही. भाऊजी बोलूच नका, माहिती आहे आम्हाला तुम्ही किती टॅलेंटेड आहात ते. आणि पहिल्याच भेटीत पसंत करण्याची गोष्ट निघालीच आहे, तर आम्ही दोघांनी एकमेकांना पहिल्या भेटीतच पसंत केलंय. हो ना? लता हो म्हणजे गोटारडी, किती खोटं बोलशील? पहिल्या भेटीत काय, आपल्या 2 भेटी झाल्या होत्या. हो काय गप्प बसा. तू हिला दुसऱ्यांदा भेटायला गेलास हे मला आत्ताच कळतंय. बिलकुल नाही. जाऊ दे ना आयाजी. काका छुपे रुस्तम, हा भारी आहेस तू. वा, सांगा ना कुठे भेटला होता? वही जहाँ कोई आता जाता नहीं. म्हणजे अर्थात वसईचा चिमाजी अप्पा किल्ला. पप्पा, तुम्ही किल्ल्यात काय करत होता? लढाई. नाही म्हणजे ब्रिटिशांनी आक्रमण केलं होतं ना, आणि चिमाजी अप्पांना तोफ हवी होती, म्हणून मग हिला घेऊन गेलो. त्यावेळेस इंग्रजांना या तोफेच्या तोंडी दिलंय. तेव्हा जे पडाले ना ते अजून आलेच नाहीत परत. काही काय बोलताय? मग ह्याला सांग ना, कसं विचारतोय बघ. अरे यश, तुझ्या आईला म्हणजे माझ्या होणाऱ्या बायकोला नीट समजून घेण्यासाठी, तिला जाणून घेण्यासाठी, ती नेमकी कशी आहे, तिचा स्वभाव काय, यासाठी मी तिला 2दा भेटायला बोललो होतो. अला पप्पा, काय सॉलिड आहात तुम्ही. तुम्ही 2 भेटीत आईला समजून घेतलं? 2 भेटीत? वेडायस का? अरे लग्न करून इतकी वर्ष झाली, अजून तिला समजूनच घेतो मी. अरे पण मी काय म्हणते, आम्ही दोघांनी पाहिलेलं असताना तू परत कशासाठी भेटायला गेलास तिला? कारण दिल का हाल सुनने दिल वाला, दिल का हाल सुनने दिल वाला, सीधी सी बात न मिर्च मसाला, कह के रहेगा कहने वाला, दिल का हाल सुनने दिल वाला. हे काय करते सगळं? चुक आहे. वाव काका, तू भारी आहेस. किती भारी आहे सगळं. ए मला सांग ना, तेव्हा काय काय घडलं होतं? काही नाही, काहीही सांगायचं नाही. एक माणूस चिडल्या वाटतं आमच्यावर. मामा,
तू मामीचं काही ऐकू नको, तू सांग, बिंदा सांग प्लीज. अरे सांग ना चंदू. सांगतो ए बाप आहे तुझा मी, नीट वागव मला तसं. सॉरी सॉरी पप्पा सॉरी. सांगा ना सांगा ना. हा ठीक आहे ठीक आहे सांगतो सांगतो. खरं म्हणजे पहिल्या वेळेस मी लताला भेटलो ना, त्या भेटीत मला वेगळीच लता दिसली. एकदम चुप्प होती, काही बोलेच ना, एक शब्द तोंडातून निघे ना. बरं मला आणि आईसाहेबांना संशय आला, मुलगी मुकी आहे की काय. मग शंकेचं निरसन करण्यासाठी मी लताला पुढच्या भेटीत बोलवलं. आणि त्या भेटीत मात्र लता इतकी बोलली की बोलता बोलता मध्ये श्वास घेण्यासाठी थांबावं लागतं या संकल्पनेवरचा विश्वासच उडाला माझा. इतकी बोलली ती. तेव्हा कुठे माझ्या लक्षात आलं लता मुकी नाहीये, गप्पिष्ट आहे. हो ना, बडबडी आणि तोंडाला गाळणं नाही, हे नाही कळलं. आई साहेब, सगळ्यांसमोर मला असं बोलत जाऊ नका. आई आजी जाऊ दे ना ग. काका यू कंटिन्यू. अगं कंटिन्यू काय, तिच्या कंटिन्यू बोलण्याच्या मी प्रेमात पडलो, मग त्याच कंटिन्युटी मध्ये लग्न केलं आणि आता कंटिन्यू तोंडावर पडतोय. कुठे लागलं काहीच कळत नाही, अजून सगळं दुखतंय. गणपती जाऊ दे, चांगली मलमपट्टी करते तुमची. प्रॉमिस. नाही 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 नाही. दामोदरराव मला म्हणाले होते लताचं गाणं ऐकूनच त्यांनी तिला पसंत केली होती. गाणं ऐकून? वाव, किती गोड आहे हे. हो, गोडच गायचे मी. खूप गोड गळा होता माझा, म्हणून तर माझं नाव लता ठेवलं. ए काकू, मग आज पण एखादं गाणं होऊन जाऊ देत ना. नाही नको, ती फार जुनी गोष्ट आहे. म्हणजे त्यावेळेस गळा गोड होता, आवाज गोड होता. आता काय म्हणायचं तुम्हाला? आता नाही मी गाऊ शकत गोड. मी गाऊ शकते गोड. कुठलं गाऊ? अगं आम्ही दोघंही तुला बघायला आलो होतो ना, तेव्हा जे गायली होतीस की नाही तेच गा. माय गॉड, ते गाणं. तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल भाता कोई. तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल भाता कोई. जाने तू या जाने ना, माने तू या माने ना. क्या बात है. वा 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 वा. मस्त. खूपच छान वहिनी. आता विजू तू. नाही गाणं नाही मी नाही नाही गाणं. काय विजू, ही पण गाते हा, छान गाते. हा तुला आठवत आहे आपल्या दोघांना एकमेकांशी बोलायला पाठवलं होतं तेव्हा तू गाणं म्हणाली होतीस एक. ते गाणं गाणं. म्हणजे पप्पा, तुम्ही पण मम्मीचं गाणं ऐकून तिच्या प्रेमात पडला? नाही, गाणं तर नंतर ऐकलं, अगोदर मी तिला पाहिलं आणि पाहता क्षणीच प्रेमात पडलो. कसली दिसत होती लाल साडी त्या दिवशी विजू. मम्मी किती गोड नाचतेस ग तू. गा ना प्लीज, एक गाणं गा ना. बोला ना सगळे प्लीज प्लीज. बिजू, गायचंय तुला, मी आहे ना तुझ्या पाठीशी. बिंदास गा. चाहे तुम कुछ ना कहो, मैंने सुन लिया ये साथी प्यार का, मुझे चुन लिया मैंने सुन लिया. पहला नशा पहला खुमार, नया प्यार है नया इंतजार. कर लूं मैं क्या अपना है दिले बेकरार, मेरे दिले बेकरार, तू ही बता. रे वा. मस्त मस्त, खूप गोड. पण बरं का, तेव्हाच जे गाणं होतं ना त्यात खूप मजा होती. ही अशी गात होती ना गाणं, मोत्याचे डूल होते कानात, त्या गाण्याच्या ह्याच्या बरोबर असे हलत होते. छान, अरे मस्त. आणि वारंवार ती बट येत होती ना चेहऱ्यावर अशी. क्या बात आहे.
वाव पप्पा, इतक्या गोष्टी लक्षात आहेत तुमच्या. मला पण अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणारा नवरा हवाय. किती बारीक सारीक गोष्टी लक्षात आहेत तुमच्या मम्मीच्या बाबतीतल्या.